नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असतो. जो बेसिक कन्सेप्ट आहे, जो प्रत्येक बिगिनर ट्रेडर शिकत असतो त्याच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये. तर मित्रांनो, चला आपण आज बघूया की सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असतो. तर मित्रांनो, चार्टवर किंमत वारंवार एका जागेवरून वर जाते आणि पुन्हा एका जागेवरून खाली येते. आज आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, सपोर्ट म्हणजे अशी किंमत जिथे खरेदीदार जास्त खरेदी सक्रिय असतात, म्हणजे जे बायर्स आहेत ते जास्त असतात, त्याला सपोर्ट म्हणतात. आणि रेजिस्टन्स म्हणजे जिथं सेलर्स आहेत त्याला रेजिस्टन्स म्हणतात. तर चला, याचे आज आपण एक्झाम्पल बघूया आणि बघूया हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसं ड्रॉ करायचं. तर मित्रांनो, इथं हे बघू शकता तुम्ही, इथं वारंवार मार्केट या पॉइंटला येऊन टच होत आहे आणि वर पण जाऊन इथं वारंवार 1, 2, 3, 4दा रेजिस्टन्स घेत आहे. तर याला आपल्याला पहिल्यांदा मार्क करायचं आहे. हॉरिझॉन्टल लाईन मधून मार्क करायचं. इथे एक लाईन ड्रॉ करायची. ही सपोर्टची लाईन आहे आणि दुसरी लाईन रेजिस्टन्सची ड्रॉ करायची, जी इथे राहणार आहे. तर मित्रांनो, जेव्हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स ब्रेक होतो, तेव्हा आपल्याला एक मोमेंटम भेटू शकतो. तर तो असा असतो. हे बघू शकता तुम्ही एक्झाम्पल इथं. या एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता सपोर्ट आणि रेजिस्टन्स. जेव्हा सपोर्ट ब्रेक झाला, तेव्हा एवढा मोठा सेल ऑफ आला मार्केटमध्ये. हा सेल ऑफ जवळपास 2,300 पॉईंटचा आहे आणि पुन्हा इथेच येऊन हे या सपोर्टलाच मार्केटने पुन्हा एकदा येऊन इथं रेजिस्टन्स शो केलाय आणि पुन्हा इथे येऊन एक सेल ऑफ आलेला आहे मार्केटमध्ये. तर तो पण 2-3 हजार पॉईंटचा सेल ऑफ असेल. 3,500 पॉईंटचा सेल ऑफ आहे. तर सपोर्ट, रेजिस्टन्स हे 2 मेन लाईन असतात. इथे आपल्याला आयडेंटिफाय करावं लागणार आहे की मार्केट कोण्या डायरेक्शनला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला लक्षात हे ठेवायची गोष्ट आहे की इथे तुम्हाला एका चार्टवर, एका कॅन्डलस्टिक्सवर किंवा याच्यावर आपण इथं भरोसा नाही ठेवू शकत, किंवा एका एका कॅन्डलच्या ब्रेकडाउनवर तुम्ही एंट्री नाही घेऊ शकत. जसं की इथे तुम्ही बघत असाल, तर इथे इथे जे आहे, इथे ब्रेकआउट झालेलं आहे. तुम्ही जर एंट्री घेतली असती, तर इथं पूर्ण मार्केट डाउन साइडला गेलं असतं. तर हे असं बिगिनर्स सोबत खूप वेळेस होतं मित्रांनो. अजून तुम्हाला एखादं एक्झाम्पल दाखवतो. लेटेस्ट वाला एक्झाम्पल बघूया. आता इथे बघा, हे सपोर्ट लाईन आहे खालची. ही लाईन सपोर्ट लाईन आहे आणि इथं वर रेजिस्टन्स आहे. कारण इथं बऱ्याचदा येऊन मार्केटनं टच केलेलं आहे. त्याच्यामुळे इथं रेजिस्टन्स आणि खाली सपोर्ट लाईन आहे. तर बघू शकता इथं इथून सपोर्ट घेतला मार्केटने, इथे येऊन इथं रेजिस्टन्स घेतला मार्केटने आणि इथे येऊन पुन्हा सपोर्ट घेतला, पुन्हा मार्केट वर गेले. तर हे असं असतं मित्रांनो, सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा कन्सेप्ट आहे. पण बिगिनर्स आणि बिगिनर्स ट्रेडर्सने हे लक्षात ठेवायला पाहिजे की इथं मल्टिपल तुम्हाला कन्फर्मेशन्स पाहिजे. तुम्ही असं एकदम एका कॅन्डलमध्ये जास्त क्वांटिटी सोबत ट्रेड नाही करू शकत. तुम्हाला इथं क्वांटिटी साईज मॅनेज करावं लागणार आहे. तरच तुम्ही इथं ट्रेडमध्ये पॉसिबल असाल. म्हणजे इथं इथं तुम्ही बघू शकता, तुम्ही जर ट्रेड घेतला असला ब्रेकआउटवर, तर इथं पूर्ण मार्केट खाली येत होतं. इथं कमी क्वांटिटी पाहिजे किंवा मग इथं मॅनेज करायला आलं पाहिजे मित्रांनो. तरच तुम्हाला हे सर्व सपोर्ट, रेजिस्टन्स, इंडिकेटर्स वगैरे हे सगळे कामाला येऊ शकतात. नाहीतर असं काहीच कामाला येऊ शकत नाही, कारण हा थेरॉटिकल भाग आहे. संपूर्ण सायकॉलॉजीचा पार्ट असतो मित्रांनो. 90% तुम्हाला आपल्याला माहीत आहे की 90% हा मार्केटमध्ये सायकॉलॉजी चालते आणि 10%च फक्त सेटअप आणि इंडिकेटर्स चालतात. तर भेटूया उद्या नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.